काहीतरी विचार कर ना का. त्या देवावली सांग. आणि अजितदादा का हो अजितदादा, नुसतं बारामतीतच राहून करण का? इकडं काही विदर्भाचं काही गरीब माणसाचं पान का नाही? अरे पान राजे हे सोयाबीन हे का शेंगा आहे हो. हे पा का शेंगा आहे, मस्त मस्त बढिया, मस्त झालरच्या झालर आहे, झालरच्या झालर. मग घ्या ना तुम्ही. 6,000 रुपये क्विंटल म्हणा ना, 7,000 रुपये क्विंटल. तर मग आम्ही उपडून आणून देतो ना तुम्हाला. घ्या ना आमचं उपललेलं. वा देवा भाऊ, वा वा वा. ओ अजित दादा, कायले एवढा प्रकार केला हो. हां, त्या म्हाताऱ्या माणसाले तुम्ही शरद पवार साहेबाला सोडून का नाही धिंगाणा केला, हे तुम्हाला तुमची बेशरम की नाही का? नाही का? आणि ह्या एकनाथ भाऊले याली बेशरम की नाही म्हणत का? कुठून मोठं झाला हो एकनाथ भाऊ, कुठून मोठे झाले तुम्ही? कुठून मोठे झाले सांगा तर. या सोयाबीनपासून नाही झाले ना? नाही बरं ठीक आहे, आमच्या कास्तकारापासून नसणे झाले तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो. पण तुम्ही त्या बाळासाहेबापासून, उद्धव साहेबाच्या याच्यापासूनच मोठे झाले ना. पाया लागले तुम्ही, पाया काऊन लागले हो? पाया दम नव्हता तुमच्यात? दम नव्हता का? मग आता दम कसा का आला? कुठून? खोटं बोलून 50 खोके एकदम ओके करून. मग हे खोके दाबून तुम्ही ठेवले तुम्ही आपल्यापाशी, आणि आम्हाला बैल चारायला लावले. ह्या सोयाबीनमध्ये, ह्या सोयाबीनमध्ये बैल चारायला लावले आम्हाला तुम्ही. एकनाथ भाऊ तुम्ही, अजितदादा आणि देवाभाऊ. कायचा देवाभाऊ? लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणते. कायची लाडकी बहीण हो? किती बहिणी आहे तुम्हाला? सगळ्या बहिणीचं तुम्ही करू शकले नाही तर अर्ध्या बहिणीचं खरंच करू शकता का हो तुम्ही? करू शकता का? आणि करून तर दाखवा. मग त्या बहिण्या म्हणता, आणि मग हे तुमचे भाटवे कुठं भाडी दसाडी भोकात गेले का? का कुठं गेले सांगा? कुठं गेले? ह्या सोयाबीनमध्ये मेले. हे सोयाबीनमध्ये मेले का? हां, याच्यावर उत्तर काही देत नाही राजे तुम्ही. आणि काय म्हणता आम्ही तुमची भरपाई करून देऊ. कायची भाडीची भरपाई करून देऊन राहिले सांगा तर. सांगा कायची भाडीची भरपाई करून देऊन राहिले? 21,000 रुपये हेक्टरी, 45,000 रुपये हेक्टरी, आणि त्याच्या खात्यामध्ये 378 रुपये, 362 रुपये, 272 रुपये. का यूट्यूबवरवाले सांगते? तुम्ही सांगत असेल म्हणूनच ते करून राहिले का नाही? यूट्यूबवरवाले त्याची माय नाही जनत. ह्या यूट्यूबवरवाल्याची हलकटाची, त्यानं मायाकडे यावं कास्तकारी, मायासारख्या कास्तकाराकडे.